निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आम्हाला असं वाटतं की या भागात तुम्ही अजून थांबा। तुमच्यामुळे आमच्या भागात जे सुख आलंय ते काही दिवस तरी तुमच्या डोळ्यांनी बघावं। पंच, गुरुदेव जरी देहाने या गावात नसले तरी ते एकाच वेळी अनेक ठिकाणी उपस्थित राहू शकतात। पृथ्वीच्या कुठल्याही ठिकाणावरून त्यांचं तुमच्यावर लक्ष असेल। जर तुम्ही योग्य कार्य केलं तर ते तुम्हाला त्याचं फळ देतील, आणि जर तुम्ही काही दुष्कर्म केलीत तर त्याबद्दल ते तुम्हाला शिक्षा देखील करतील। या काळात गुरुदेवांनी तुम्हाला जी शिकवण दिली आहे ती आचरणात आणा, सगळ्यांचं भलं होईल। मनोभावे नाथ पंथांची भक्ती करा। तुमच्या भागात सदैव सुख समृद्धी नांदे। शुभम भवतु। शुभम भवतु। शुभम भवतु। पंच, ह्या कन्येचं चित्राचं दायित्व आता तुम्ही घ्या। तिचा सांभाळ स्वतःच्या पोटच्या पोरीसारखा करा। नाथांची भक्ती केली आहे तिने आणि तिचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, त्याकडे स्वतः मी लक्ष देईन। देवा, तुम्ही ही जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे माझं भाग्यच आहे। मी तुम्हाला शब्द देतो, चित्राला मी माझ्या पोटच्या पोरीवानी जपन, तिची काळजी घेईन। चित्रा ही एक अतिशय दिव्य कन्या आहे। तिच्यात अशी निस्सीम भक्ती आहे कारण गत जन्मी तिची साधना अपूर्ण राहिली होती आणि ती साधना आता ती ह्या जन्मी पूर्ण करणार आहे। तिला अध्यात्मात गती यावी आणि तिला सगळी सुख मिळावी हा तिला आशीर्वाद आहे। सुखी रहा सर्वांनी। प्रस्थान करतो आता। गुरुदेव, आपण आता नेमकं कोणत्या दिशेला जायचं आहे आणि आपलं पुढील कार्य कोणत्या प्रांतात आपल्याला करायचं आहे? श्री दत्तप्रभू संकेत देतात त्याच दिशेने आपल्याला जायचं आहे। तोपर्यंत आपण असंच भ्रमण करत राहूया। गुरुदेव, आपण सूर्योदयापासून चालतच आहोत। बराच वेळ झाला, थोड्या वेळासाठी इथे वनात थांबूयात का? होय वृक्ष, मागचा बराच काळ आपण मनुष्यांमध्ये व्यतीत केला,
आता पुढील काही काळ आपण साधनेसाठी देणं आवश्यक आहे. आता काही काळ आपण मनुष्यांपासून जरा दूरच राहूयात. तेवढा साधनेसाठी आणि तपासाठी आपल्याला वेळ मिळेल. गुरुदेव, इथे दूर दूरपर्यंत केवळ वनक्षेत्रच आहे, त्यामुळे भिक्षेसाठी कुठेही जाता येणार नाही. होय गहिनी, तू वनात काही फळं किंवा कंदमुळं मिळतायत का ते पहा. आपण त्याचं सेवन करू आणि तसंही अन्नपूर्णा माता आपल्याला सहाय्यभूत होईलच. गुरुदेव, मी पण धुनी पेटवण्यासाठी काही सुकलेली लाकडं गोळा करून आणतो. अवश्य. गुरुदेव, मीही वनात हिंडून भोजनासाठी फळे मिळतात का ते पाहतो. ठीक आहे. आसन ग्रहण करावं. काही वेळ मी ध्यान करतो गोरक्षा. थांबा. शंकराच्या पिंडीजवळ कशा करता चालला आहात? काय झालं साधूबुवा? आम्हाला असं का थांबवले? आमचं काही चुकलंय का? तुझं काहीही चुकलेलं नाही, परंतु तुझी बायको इथे कशा करता आली आहे? हाय का आता? असं का बोलताय साधूबुवा तुम्ही? मी कोणाचं काय वाईट केलं होय? मी पूजा करायला आले इथे. खोटं बोलू नकोस. तू तुझ्या चेहऱ्यावर दाखवत जरी नसलीस तरी तुझ्या मनामध्ये काय कारस्थान सुरू आहे ते मी जाणलंय. मंदिराच्या बाहेर अजून एक जण उभा आहे ना? हा, व त्याचं म्हणताय वय? तो आमच्याच गावातला माणूस आहे. तो देवाला मानत नाही ना, म्हणून आता आला नाही बघा. तू खूप वरवरचं जाणतोस. त्याच्या मागे काय सत्य आहे हे तुला ठाऊक नाही. तू या गाभाऱ्याबाहेर पडू नकोस. माझ्याजवळ इथेच थांब. तुझ्या बायकोला एकटीलाच जाऊ दे. हे असलं काय साधूबुवा? आम्ही आमची पूजा करून निघून जाऊ की? नाही म्हणजे तुमची काही सेवा करायची असेल, काही काम असेल तर सांगा मला, मी करतो आणि मग जातो की. मी जे सांगतोय ते ऐक, त्यातच तुझं भलं आहे. तू तुझ्या बायको सोबत इथून बाहेर पडू नकोस. असं असं का म्हणताय साधूबुवा तुम्ही? जरा इसकटून सांगितलं तर बरं होईल. अहो, त्यांचं काय ऐकत बसलाय? चला. अगं पण चला. जे माझ्या दृष्टीला दिसत आहे ते यांना दिसणार नाही. परंतु या माणसाचे पूर्व संचित आहे, म्हणून याची आणि माझी भेट झाली. अगं ते काय म्हणताय? काय राहून द्या त्यांचं. चला तुम्ही. अगं ते साधूबुवा काय म्हणत होते ते जरा ऐकून तरी द्यायचं मला. त्या साधूबुवांचं काय ऐकत बसायचे तेव्हा? काय बी सांगायला लागलेत ते. आता आपण काही तर असंच बसून राहायचं का? अगं पर निदान मला त्यांचं दर्शन तरी घेऊन द्यायचं. त्यांचं कशाला दर्शन घ्यायचे? आपण देवाचं दर्शन घ्यायला आलो होतो. का गुनास ठाऊक, त्यासनी माझ्या हिताचंच काहीतरी मला सांगायचं होतं. तुम्ही कोणावर पण विश्वास ठेवता. चला आता घरला.
आलात का तुम्ही? बरं झालं. झालं ना दर्शन? चला निघायचं का घराला? अरे नाही, त्या मंदिरात एक साधू बुवा भेटल्यात. ते मला म्हणतात तू जाऊ नको, इथंच थांब. साधू बुवा? कोण साधू बुवा? आणि ते कशा बाई थांब म्हणत्या तुला? ते मला बी काय कळना. तू एक काम करतो का, आम्ही दोघं मागणं येतो, तू थोडं पुढे जातो का? नाही नाही, असं कशा बाई करायचं? येताना एवढं सांगतीन आलो ना, आणि आता तुम्हाला सोडून कसा जाऊ म्या? अरे तू तरी कवर थांबणार असा? पण म्या म्हणते त्या साधूबाचं आपण काय ऐकायचं? त्यांनी सांगितलं तर आपण थांबायचं होय? चला घरला, लय कामं आहेत. हा, म्या बी तेच म्हणतोय. कोण कुठला साधू? अरे असलं साधू लय भेटते ती. चला घरला जाऊ. नाही र, त्यांच्या बोलण्यावरनं ते साधू असे तसे वाटत नाहीत. मोठे तपस्वी वाटत होते ते. अरे म्या सांगतोय ना व, काय बी खरं नसतं बघ असल्या साधू भावांचं. चल जाऊ घरी. नाही नाही, तुम्ही माझं ऐका. एक काम करा, तुम्ही दोघं थांबा इथंच. म्या साधूबुवांचं दर्शन घेऊन येतो आणि काय म्हणत्या ते ऐकतो. थांबा, आलोच. अहो अहो ऐका तरी. काय ग, कुठल्या साधू बद्दल बोलतोय यो? आणि त्या साधू भावाला आपलं काय कळलं बिळलं का काय? मलाच काय समजना झालंय. ते साधूबुवा आम्हाला भेटले आणि यांना म्हणायला लागले की बाहेर जाऊ नका. म्हणजे असं का म्हणलं असतील ते? मला म्हणत होते तुझ्या मनात काय आहे ते सांग. हे तर आखरीतच झालं. तर त्यासनी काय कळलं तर नसेल ना आपलं? निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. काय झालं गुरुवर? आपण काळजीत दिसता आहात. तशी काळजी नाही गोरक्षा, परंतु सगळ्या नाथांचं काय सुरू असेल हा विचार मनात येतोय. चौरंगी रेवण सध्या कुठे असतील, काय कार्य करत असतील? तीव्र इच्छा होते सगळ्यांना भेटण्याची. बराच कालावधी लोटला, सगळ्यांना भेटलो नाही. जालिंदर आणि कानिफचीही भेट नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र भेटावं असं वाटत आहे. गुरुदेव, आपली जर सगळ्यांना भेटण्याची इच्छा झाली आहे तर मी तात्काळ त्यांना संकेत पाठवतो. ते भेटायला येतील. सगळ्यांना संकेत पाठव की आपण एकत्र भेटूयात. जशी आज्ञा गुरुदेव. जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ, चौरंगीनाथ, आपले गुरु श्री मच्छिंद्रनाथ तुमची आठवण काढतायत. ते तुम्हाला भेटू इच्छितात. ज्या दिशेने तुम्हाला हा संकेत मिळाला आहे त्या दिशेकडे तात्काळ प्रस्थान करा.
हा तर शुभयोग असेल गुरुदेव. बऱ्याच अवधीनंतर सगळेजण एकत्र येतील. मलाही सगळ्यांना भेटण्याची उत्सुकता लागली आहे. गुरुदेव, मी देखील सगळ्यांना भेटीन आणि याचा मला खूप आनंद आहे. खरं तर हा दुग्ध शर्करा योग आहे. सगळ्यांशी खूप काही बोलायचं आहे. एकत्र सगळ्यांनी भोजन करायचं आहे. ते काय कार्य करत आहेत हे जाणून घ्यायचं आहे आणि त्या संदर्भात काही सूचना देखील करायच्या आहेत. त्यांना संकेत मिळाला आहे गुरुदेव. ते तात्काळ आपल्या दिशेने मार्गक्रमण करतील. आपण निश्चिंत असावं. लवकरच सगळे नात एकत्र असतील. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो गुरुवर, आपण भोजन ग्रहण करावं. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख. आजवर मी तुम्हाला भोजनाला बसताना अन्नाचे भाग कसे करायचे हे सांगितलंय. परंतु आज शेतीत जे धान्य पिकेल त्याचे कसे भाग करायचे हे सांगणार आहे. गुरुदेव, शेतकरी हा अन्नदाता आहे. आपण भ्रमण करत असताना आपल्याला जे जे शेतकरी भेटतील त्यांना जर आपण हे सांगितलं तर ते ऐकतील आणि आचरणात आणतील. अर्थातच. आज्ञा करा गुरुदेव. राजा असो, अधिकारी असो, गृहस्थ असो किंवा एखादा शेतकरी असो, त्याने जर आपापल्या परीने आपल्या उत्पन्नाचा काही भाग जर सृष्टीसाठी अर्पण केला तर ह्या सृष्टीचं संतुलन कायम राहील. सांगतो, नीट ऐका. भूमीपासून जे 4 बोट वर आहे हे भूमीचं. कणसाचा जो भाग धान्य म्हणून येईल त्यातलं मूठभर हा पक्ष्यांचा. कणीस परिपक्व झाल्यावर जे पहिलं कणीस आहे ते अग्निदेवाचं. कणसापासून भूमीपर्यंत जो भाग आहे तो पशूंचा. आणि त्या कणसाच्या धान्याचं जे पीठ होईल ते पहिलं पीठ मुंग्यांसाठी, सूक्ष्मजीवांसाठी. गुरुवर, मनुष्यात जर असा विचार असेल तर हे जग किती सुंदर होईल. किती विचार केला गेला आहे यात. किती ममत्व आहे यात. आणि माझं तुम्ही सर्वस्व आहात. या, प्रसाद ग्रहण करा. ग्रहण करा.